नमस्कार मित्रांनो, आज आपलं आपलं स्वागत आहे। आज आपण कैरीपासून गुळ आंबा कसा बघणार ते बनवणार आहोत। पण जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, आता ह्या दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत मी। आता ह्याचं जे वरचं सालपट आहे आपल्याला हे काढून घ्यायचंय आणि हे छानपैकी धुवून मग त्या हे किसून घ्यायच्यात आपल्याला, सोलून किसून। मी तुम्हाला दाखवते आता हे सालपट काढल्यानंतर किसल्यानंतर दाखवते तुम्हाला। हे बघा, आता ह्याचं वरचं सालपट मी काढून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला काय करायचे, किसणीने किसून घ्यायचंय सगळं। हे बघा, हे असं किसणीने आपल्याला किसून घ्यायचंय आणि आतली जी कुई असते ना ती नाही घ्यायची, कारण ती कडू असते। म्हणून हे सगळं असं वरचं साईडचं सगळं असं किसून घ्यायचं। हे बघा, आता हे किसून झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये ना पाणी असतं आणि ते पाणी काय असतं, थोडं म्हणजे कसं आंबट असतं। त्याच्यामुळे काय करायचं, चाळणीने किंवा हाताने असे मुटके देऊन जर ते निसटते, मग नसल येत तर अशी चाळण घ्यायची आणि त्या चाळणीतनं हे पाणी असं दाबून काढायचं। म्हणजे जेव्हा आपण गूळ टाकतो ना त्याच्यामध्ये, त्यावेळेस कसं होतं, जास्त आंबट राहत नाही आणि जास्त आंबट असल्यामुळे गूळ पण कमी लागतो। हे बघा, आता हे सगळ्याचं पाणी काढलेलं आहे मी, थोडंसंच राहिलेलं आहे ह्यातलं, त्याचं पण काढून दाखवते। बघा, पूर्ण किशाचं केवढं पाणी निघाले, कारण हे कसं आंबट पाणी असतं ना, मग गूळ जास्त लागतो। हे बघा, आता मी गूळ घ्यायचा, 1 वाटी गूळ झाला पाहिजे, किंवा गोड जास्त लागत असेल तुम्हाला तर थोडा गूळ वाढवला तरी चालेल। तर मग हे असं काय करायचं, किसणीने किसून घ्यायचं, म्हणजे गूळ कसा होता पटकन वितळतो पण, आणि ह्याच्यामध्ये किसामध्ये छान एक जीव होतो आणि किस पण गुळाच्या पाकामध्ये छान शिजला जातो। त्यामुळे असं जर तुकडे करून टाकलं तर मग गूळ विरघळायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे असं किसून टाकायचं। हे बघा, आता हे 2 चमचे तूप टाकलेलं आहे मी, चांगलं साजूक तूप। आता हा किस आहे ना, हा आपल्याला त्याच्यात सगळं टाकायचं आहे। हे बघा, आता हे तुपामध्ये ना हा किस आहे ना छान असा परतून घ्यायचा। हे बघा, आता हे असं परतून घेतला ना, ऑलरेडी आपण पाणी काढलेलं आहे त्याचं आंबट, आणि थोडा तुपात परतला की जे काही थोडंसं पाणी राहिलं असेल ते पण म्हणजे हे होतं, सुकतं, कारण गूळ टाकल्यानंतर त्या गुळामध्ये बरोबर हा किस आहे ना शिजून निघतो बारीक गॅसवर। आता हे झालंय ना, आता आपल्याला गूळ त्याच्यात टाकायचा आहे। हे बघा, आणि गॅस एकदम बारीक करायचा, आणि बारीक गॅसवर गूळ आणि हा किस व्यवस्थित छान वितळून एक जीव होतो त्याचा। हे बघा, आता हे गुळामध्ये पाणी सुटलंय की नाही गुळाला, आता हे छान ह्याच्यामध्ये गॅस एकदम बारीक करून त्याच्यात छान शिजून द्यायचा, म्हणजे बरोबर शिजलं की गूळ पण आणि हे पण व्यवस्थित आटतं ते। आणि बारीक ह्याच्यावर ठेवल्यामुळे काय होतं, किस पण छान शिजून निघतो, त्यामुळे असं बारीक ह्याच्यावर ठेवायचं। आता मी 2 वाट्या जवळ गूळ टाकला होता किसून। आता थोडंसं बघायचं की बाबा आंबट असेल तर अजून थोडा गूळ वाढवला तरी चालेल। आता मी हे बघणार आहे, नंतर मग जेव्हा मला वाटलं तर मी तुम्हाला परत सांगेल की बाबा मी अजून किती गूळ वाढवला तो। हे बघा, आता ही विलायची पावडर घेतलेली आहे मी, अर्धा चमचा। आता ही पण आपल्याला त्याच्यात मिक्स करायची आहे, म्हणजे काय होतं, छान अजून टेस्ट येते त्याला गुळ आंब्याला। हे बघा, आता हे मी तुम्हाला पातेल्यात दाखवते। बघा, गुळाच्या पाकामध्येच ते गुळ विरघळला ना की बरोबर त्याच्यातच तो कैरीचा किस आहे ना छान शिजला जातो। आता आपल्याला हा जो मी तुम्हाला दाखवलं विलायची पावडर, ती त्याच्यामध्ये मिक्स करायची, म्हणजे अजून छान टेस्ट येते त्याला। हे बघा, आता टाकली मी त्याच्यात, मिक्स करणार आहे। हे बघा, आता हा गुळ आंबा आपला झालेला आहे। बघा किती छान कलर पण आलेला आहे आणि टेस्ट पण खूप छान आहे, आणि कमी मटेरियलमध्ये आणि झटपट होणारी रेसिपी ही। अशा प्रकारे आपला गुळ आंबा बनवून झालेला आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा। थँक्स फॉर वॉचिंग। धन्यवाद।